आज ही मैंने आरक्षण के बारे में एक नेता का बयान सुना है, पढ़ा है। एक दूसरे के हाथ पांव तोड़ने की भाषा हो रही है। आरक्षण के मुद्दे पर एक दूसरे के हाथ पांव काट देने, हाथ पांव तोड़ देने, इस प्रकार की भाषा महाराष्ट्र में हो रही है। उसका मतलब है जहर ये कहाँ तक फैल गया है। ठीक है, अपनी अपनी बात, अपना अपना मुद्दा हम रख सकते हैं, लेकिन किसी और जाति के खिलाफ या किसी और समाज के खिलाफ हाथ पांव तोड़ने की भाषा महाराष्ट्र में इससे पहले कभी नहीं हुई। इसका मतलब है इस राज्य को अब कोई नेता नहीं है जिसकी बात पूरा समाज सुने। जो बाला साहब ठाकरे जी थे कि सब लोग उनको मानते थे, उनकी बात मानते थे, लेकिन ओबीसी, मराठा और एक दूसरे के हाथ पांव तोड़ने की भाषा चल रही है, सामने आए थे। सर, हाँ, आदित्य ठाकरे आज मथुरा में हैं, एक मंदिर का इनाग्रेशन। तो क्या मथुरा, अयोध्या, द्वारका ये किसी की जागीर नहीं है ना। हम हिंदुत्ववादी पार्टी है, पूजा अर्चा में हमारा भी ध्यान रहता है। वहाँ एक मंदिर का जीर्णोद्धार है, नया मंदिर बनाया है, तो उनके हाथों से पूजा होगी आदित्य जी के। और आदित्य जी मथुरा शायद पहुंच गए हो गया अभी, और मुंबई से भी बहुत से हमारे कार्यकर्ता वहां पहुंच गए हैं। आने वाले दिनों में ये सब मोदी जी का पूरा 22 जनवरी का राजनीति खत्म होने के बाद अयोध्या में हम भी जाएंगे। अयोध्या में श्रद्धा से जाएंगे, राजनीति करने नहीं जाएंगे। सर, राम मंदिर को लेकर शिवसेना की भी भूमिका थी, रही है, हमेशा रही है, ठीक है, आज भी है। राम मंदिर के बारे में शिवसेना की ही भूमिका थी, समझ लीजिए। और राम मंदिर निर्माण में हमारा भी उतना ही योगदान है जितने आज के लोग श्रेय लेना चाहते हैं। जब वहाँ कोई छाती पर, सीने पर गोली झेलने को तैयार नहीं था तो शिवसैनिक वहाँ पहुँच गए थे। और मंदिर निर्माण के कार्य में हमारा योगदान हमेशा रहा है और रहेगा। हे पहा, याच्यावर आता सरकारला बोलू द्या। आपण जे इतर सगळ्या राजकीय पक्षांच्या ज्या भूमिका घेत आहे त्याला काय अर्थ नाही आहे। ह्याला सरकारला बोलू द्या, जी समिती आहे त्यांना बोलू द्या। महाराष्ट्रातलं वातावरण इतकं खराब झालेलं आहे की याच कारणासाठी महाराष्ट्र आपण स्थापन केला होता का? 106 हुतात्म्यांनी आजचा दिवस पाण्यासाठी बलिदान दिलं होतं का? आजच मी एका नेत्याचं निवेदन किंवा वक्तव्य ऐकलंय कालच्या सभेत एखाद्या कुठल्या तरी, ते दुसऱ्या समाजाला उद्देशून बोलतायत। आमच्यातलं आरक्षण घेतलं किंवा तुम्ही आरक्षण घेतलं, तुमच्या तंगड्या तोडू, हातपाय तोडून हातात देऊ, हे विष अशा प्रकारचे या राज्यामध्ये कोणी कालवलं नव्हतं। समाज इतका तुटला नव्हता मनानं, एवढा दुभंगला नव्हता। अशा प्रकारची भाषा 1947 साली भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा वापरली। पण या राज्यात जातीजातीमध्ये जे भांडणं आता सुरू आहेत आरक्षणावरून किंवा अन्य काही गोष्टीवरून, त्याच्यामध्ये एकमेकांचं रक्त सांडू, एकमेकांचं प्राण घेऊ, हातपाय तोडून हातात देऊ, ही भाषा कधी या महाराष्ट्रामध्ये वापरली गेली नव्हती। दुर्दैव आहे। याचा अर्थ असा आहे की या राज्यात जे सरकार आहे त्याला कोणी जुमानत नाही, त्यांचं कोणी ऐकत नाही। या राज्याला बाळासाहेब ठाकरेंनंतर सर्वमान्य नेतृत्व राहिलेलं नाही की बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांना प्रिय होते, सगळे त्यांचं ऐकत होते, एकत्र बसवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती। आज ना दिल्लीमध्ये ना महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं समाज एकसंघ ठेवणारं नेतृत्व राहिलं नाही। त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात, शाहू फुले आंबेडकरांच्या या राज्यात आरक्षणावरून एकमेकांची खून करू, एकमेकांच्या तंगड्या हात पाय तोडून हातात देऊ, अशी भाषा करणं
आणि त्याला उत्तेजन देणं हे दुर्दैवाने आम्हाला पाहावं लागतं. अशानं महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या पूर्ण दुभंगलेला आपल्याला पाहतोय आपण. हे विषय एकत्र बसून त्यातून निर्णय घेण्याचे विषय, मग छगनराव भुजबळ असतील, जरांगे पाटील असतील, अन्य प्रमुख नेते असतील, तुम्ही भाषणं कसली देताय आणि एकमेकांना आव्हान कसलं देताय? तुम्ही दिलेलं आव्हान हे महाराष्ट्राच्या मुळावर येत आहे, महाराष्ट्राच्या सामाजिक अखंडतेच्या मुळावर येत आहे. मुळात सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे. अशा प्रकारे तुमची लिडरशिप आणि तुम्हाला टाळ्या मिळतील, तुमच्या जय जयकाराच्या घोषणा होतील. बाळासाहेब ठाकरेंनी जो मंत्र दिला होता की सर्व मतभेद जातीभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारा, आणि ती एकजूट म्हणजे शिवसेना होती, हे विसरलेले दिसतं. सर, मग एक महत्त्वाचं म्हणजे याच्या आधी अनेक वेळा अयोध्येला दौरा झालेला आहे. हो, नक्कीच. मथुरेला दौरा होतोय आदित्य ठाकरेंचा. राजकीय याच्यामध्ये काही आहे का? नाही, राजकीय आता आहे की एक 4 दिवसापूर्वी प्रधानमंत्री मोदी गेले होते. तुम्ही त्यात राजकारण पाहता का? जर मोदींच्या दौऱ्यात जर तुम्ही राजकारण पाहत असाल, मग ही तुमची दृष्टी आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात काय पाहायचं? जर प्रधानमंत्री मोदी श्रद्धेने गेले असतील तर आदित्य ठाकरे सुद्धा मथुरेमध्ये अत्यंत श्रद्धेने नतमस्तकपणासाठी गेलेले आहेत. तिथल्या एका प्रमुख मंदिराचा जीर्णोद्धार आहे, नूतनीकरण आहे, तर त्या मंदिराची रितसर विधिवत पूजा अर्चा करून ते मंदिराचं लोकार्पण होणार आहे. आणि हा एक धार्मिक आणि श्रद्धेचा कार्यक्रम आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे यांना तिथे आमंत्रित केले. लोकसभेसाठी देखील उद्धव ठाकरेंनी आता कंबर कसलेली आहे आणि वेगवेगळ्या 10 लोकसभा मतदारसंघामध्ये 10 नेते तिकडचे हे विभाग प्रमुख नेमण्यात आलेले आहेत आणि तयारी सुरू करणार आहे प्रत्येक वॉर्ड जिल्हावाईज. काय वाटतं आपल्याला कशा प्रकारे लोकसभेसाठी हे करतात? नक्कीच महाविकास आघाडीच्या संदर्भात जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आमच्यामध्ये कोणती मतभेद नाही. 48 जागा आणि त्यावरचे उमेदवार हे अत्यंत जिद्दीनं निवडणुका लढतील आणि जिंकतील. तरीही राज्यभरात संघटना बांधणे आवश्यक असते. शिवसेनेनं आज 10 विभागीय नेते त्यांना त्या विभागाच्या जबाबदाऱ्या देऊन कामाला पुढे पाठवलेलं आहे. अशा 10 नेत्यांवरती 48 मतदारसंघाची जबाबदारी दिली. आणि मला असं वाटतं शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. विभागीय नेते, त्याच्याखाली संपर्क नेते, संपर्क प्रमुख, पण प्रमुख नेत्यांवरती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागवार जबाबदाऱ्या देऊन त्यांच्यावर काही लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे. आणि आज त्याची त्या संदर्भात सामनातून घोषणा झाली आहे. जागा वाटप निश्चित झालंय किंवा कधीपर्यंत होईल? नाही, जागा वाटावर चर्चा सुरू आहे. आणि मला असं वाटतं की आमच्यामध्ये 3 पक्षामध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद किंवा कटुता नाही. एक भूमिका स्पष्ट आहे की काही करून या महाराष्ट्रात भाजपा समर्थित गद्दारांचं सरकार हटवायचं आणि या राज्यातून लोकसभेसाठी जास्तीत जास्त जागा इंडिया आघाडीला निवडून द्यायच्या, हे आमचं ध्येय आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या 3 पक्षामध्ये उत्तम संवाद आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही संवाद सुरू आहे. आणि लवकरच मला असं वाटतं की या 5 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर आमची बोलणी अंतिम टप्प्यात येतील आणि संपतील. सर, लोकसभा की 48 सीटों के लिए उद्धव ठाकरे जी ने 10 नेताओं को चुना है कि ये प्रचार करेंगे बाकी चीजें, लेकिन बीजेपी की तरफ से देवेंद्र फडणवीस ने सीटों के बंटवारे के बारे में बता दिया कि 22 जो सीटें हैं वो अजित पवार और शिंदे गठ को मिलेगी और 26 सीटों पे बीजेपी लड़ेगी. आप किस तरह से देखते हैं पूरे मामले? देखिए, अगर बीजेपी की तरफ से कोई उनका फार्मूला आया है तो उस बारे में हमें विचार करने की ज़रूरत नहीं है. उनका फार्मूला हो सकता है, लेकिन मुझे नहीं लगता है, जबकि मैं बीजेपी को पहचानता हूँ सबसे ज़्यादा, हम लोग उनका डीएनए हमें मालूम है बीजेपी का. ये 26 सीटों पर रुकने वाली पार्टी नहीं है. ये दोनों को खा जाएगी. और ये जो
बीजेपी को 26 और क्या 22 उनको, ये बहुत ज़्यादा है उनके लिए, हार जाएंगे सब। महाराष्ट्र में उनकी कोई हैसियत नहीं है, ये बीजेपी को मालूम है। तो ये 26 वाला फार्मूला मुझे तो लगता है कि ये कोई अफवाह है। सीए को लेकर अभी सर सुर्खियों में दोबारा बात आ गई है। एमओएस होम ने ये रखा है, अब इलेक्शंस एकदम सर पर हैं सर, और अभी एमओएस होम ने ये कहा है कि 30 मार्च 2024 डेडलाइन तय कर दी गई है कि सीए के रूल्स जनता के समक्ष रख दिए जाएंगे। सर रखने दो, हम देखेंगे। हाँ, अभी पार्लियामेंट चलेगी, उस बारे में चर्चा होगी। जैसे जैसे चुनाव नज़दीक आएगा तैसे जैसे विषय आगे आ जाएंगे। ये कोई राष्ट्रहित की बात नहीं है, ये तणाव पैदा करना चाहते हैं। सर, विधान परिषदेसंदर्भात ठाकरे गटाकडून याचिका टाकण्यात नीलम गोरे कायंदे निलंबित करून मग आता चुकलं काय? प्रलंबित आहे, ती अजून झाली नाही का? हे होणारच आहे। निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत आहे ना। ते काय स्वतंत्रपणे घटनेला स्मरून संविधान, नियम, कायदा यानुसार काम करणारा निवडणूक आयोग ना महाराष्ट्रात आहे ना दिल्लीमध्ये आहे। त्याच्यामुळे तुम्ही ज्यांची नावं घेतली जातात त्यांच्या संदर्भातल्या याचिका असतील किंवा 40 आमदारांसंदर्भातल्या विधानसभेतल्या याचिका असतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिका असतील, हे मोदी आणि शहा यांना जो निर्णय हवा आहे त्यानुसारच ते काम करतात। शेषन यांच्यानंतर स्वतंत्रपणानं काम करणारा निवडणूक आयोग नष्ट झालेला आहे। निवडणूक आयोग हा कधी काळी वाघ होता, आज त्याची शेळी झालेली आहे। एक महत्त्वाचा प्रश्न, धर्मवीर चित्रपटाच्या वेळी पहिल्या पार्टच्या वेळी प्रचंड त्यांनी नाव कमवलं होतं, गावागावात पोचला होता। उद्धव ठाकरे देखील तो बघायला गेले होते, पण त्यांनी पूर्ण पाहिला नाही। तो बघायला गेले होते पण त्यांनी पूर्ण पाहिला नाही, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चित्रपटातल्या ह्या प्रत्यक्ष घडलेल्याच नव्हत्या। दुसऱ्या पार्ट आनंद दिघे ह्यांना फक्त काही 2-4 लोक ओळखतात आणि आम्ही ओळखत नव्हतो असं जे काय चित्र निर्माण केलं आहे ते चुकीचं आहे। जर तुम्ही इतिहास पाहिला तर आनंद दिघे यांना सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही ओळखत होतो। त्यांच्या बऱ्या वाईट काळामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर होतो। तो एक उत्तम माणूस होता, कडवट शिवसैनिक होता आणि बाळासाहेब ठाकरेंवरती श्रद्धेनं जीव ओवाळून टाकणारा शिवसेनेचा प्रमुख एक स्तंभ होता। त्याच्यामुळे आनंद दिघे काय आहे हे अशा खोट्या कथांनी पडद्यावरती दाखवण्यात आता इंटरेस्ट नाही आम्हाला। त्यांना दाखवू द्या। आता एका चित्रपटामध्ये आनंद दिघे यांचं तुम्ही निधन दाखवलेलं आहे, तिथे स्टोरी संपली। आता तुम्ही काय करणार? तेव्हा ही नाटकं बंद करा। पण आनंद दिघे यांच्याविषयी आम्हाला प्रेम श्रद्धा कायम आहे। आमचे सहकारी होते, ज्येष्ठ महाराष्ट्रात त्यांचा बोलबाला होता, लोक त्यांना आदर्श शिवसैनिक मानत होते। पण तुमच्या राजकारणासाठी तुम्ही त्यांचा गैरवापर करू नका। Sir, your take on big claims made by BJP, Yogi Adityanath is saying that if BJP comes, हम हैदराबाद को भाग्यनगर बना देंगे, हम महबूबनगर को पालापुर बना देंगे। सर, इस तरीके के जो नेम गेम चेंजेस, ये नेम बीम चेंज करो बाद में। आज देखा होगा मिजोरम में, मिजोरम के बॉर्डर पर चाइना घुस गई, लद्दाख में चाइना घुस गई, जम्मू कश्मीर में हमारे जवानों की हत्या हो रही है। उस बारे में आप कब बोलोगे? आप ये नाम बदलोगे, ये नाम बदलोगे, इस चक्कर में कभी खुद का नाम नहीं बदल लोग। चलिए, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।